आपल्या तृतीय वर्ष कला अर्थात DSC 4 मराठी या विषयाच्या सत्र 5व्यासाठी आपल्याला मराठीचा भाषिक अभ्यास हा पेपर विद्यापीठाने बदललेल्या या अभ्यासक्रमामध्ये लावलेला आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला भाषेचे स्वरूप व प्रकार अभ्यासायचा आहे. त्यामध्ये भाषेची व्याख्या, भाषेचे स्वरूप व प्रकार हे आपण अभ्यासणार आहोत. दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला भाषेची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत आणि तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला भाषा अभ्यासाच्या पद्धती अभ्यासायच्या आहेत. वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती, ऐतिहासिक आणि सामाजिक अशा 3 अभ्यास पद्धतींचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आता भाषेचे स्वरूप आणि कार्य अभ्यासताना सर्वप्रथम भाषा म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यावं लागतं किंवा त्याची व्याख्या बघावी लागते. तर भाषा म्हणजे आपण बोलतो तीच नव्हे. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून बनला आहे. तो क्रियावाचक आणि नामदर्शक असा दोन्ही अर्थ सूचित करतो. त्या शब्दाचा अर्थ बोलणे, भाषण करणे असा आहे. आपण जे बोलतो ते आपल्या मुखाच्या द्वारे निघणारे ध्वनिसमूह असतात आणि त्यातून भाषा आकाराला येते. आपण बोलतो म्हणजे काय करतो की मनातले विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या जे काही ध्वनी आहेत, अर्थात ते सार्थ असतात, अर्थपूर्ण असतात. त्यांची एक रचना असते, सानुक्रम रचना असते आणि त्यांचा जो सार्थ समूह असतो तिला आपण भाषा असे म्हणतो. आता या भाषेच्या विविध भाषा अभ्यासकांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत. डॉक्टर रमेश धोंगडे यांनी लँग्वेज म्हणजे विचार आणि भावना व्यक्त करणारी भाषा, वाणी, विशिष्ट प्रदेशांची किंवा लोकांची भाषा, अभिव्यक्तीची पद्धत, चिन्ह व्यवस्था असा अर्थ नोंदविला आहे. जे रमेश धोंगडे इंग्रजी लँग्वेज हा शब्द वापरून आपल्या मनातल्या भावना किंवा विचार, विशिष्ट प्रदेशातील लोक, त्यांची बोलण्याची किंवा अभिव्यक्तीची पद्धत किंवा चिन्ह व्यवस्था म्हणजे ज्या लिपी आहेत वेगवेगळ्या, आपली जशी देवनागरी लिपी आहे तिची एक चिन्ह व्यवस्था आहे, तर या सगळ्याचा जो अर्थ होतो तिला भाषा म्हटलेला आहे. नागो खालीलकर म्हणतात, आपल्या मनातला आशय इतरांना कळेल अशा रीतीने व्यक्त करून समाज व्यवहार चालवणारे, व्यक्तिभिन्नत्वाला मूर्त स्वरूप देणारे साधन म्हणजे भाषा होय. जे आपण बोलतो म्हणजे काय करतो की आपल्याला जे काही सांगायचं असते इतरांना, म्हणजे आपल्या मनातला आशय इतरांना आपण कळावा अशा रीतीने आपण ते बोलत असतो. आणि प्रत्येक व्यक्ती जे बोलतं तर ते भिन्न भिन्न उच्चार त्यांचे असतात, भिन्न भिन्न पद्धतीने ते व्यक्त होतात आणि म्हणून व्यक्तिभिन्नत्वाला मूर्त स्वरूप देणारे साधन म्हणजे भाषा होय.
किंवा एका विशिष्ट ध्वनी परंपरेचा उपयोग आपण करत असतो. या ध्वनीच्या साह्याने बनलेल्या अर्थगर्भ प्रवाहाला भाषा हे नाव आहे. ह्याच्यामध्ये अर्थगर्भ किंवा सार्थ असा समूह याला खूप महत्त्व आहे. बघा तुम्ही की बोदवड परिसरातली लोक किंवा इकडे कुऱ्हा परिसरातले लोक किंवा तिकडे पाचोरा भडगावकडची लोक यांच्या उच्चारांमध्ये भिन्नता आहे. पण ते जे बोलतात ते अर्थगर्भ असते, सार्थध्वनींचा समूह असते, म्हणून आपलं संदेशन होते. आता या व्याख्यांवरून असं जाणवतं की भाषा पूर्णपणे मानवी आहे. भाषा हे एक विनिमयाचं साधन आहे. म्हणजे आपली देवाणघेवाण जी आहे, म्हणजे विचारांची आहे, भावनांची आहे, काही व्यवहाराची आहे, ती देवाणघेवाण या भाषेच्या माध्यमातून होते. आणि भाषा ही मौखिक ध्वनींची बनलेली असते. आपल्या मुखाच्याद्वारे, वागेंद्रियाच्याद्वारेच हे ध्वनी बाहेर पडतात. तिसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की भाषेत सुटे ध्वनी वापरले जात नाही. समजा आपण फक्त क म्हटलं किंवा ख म्हटलं तर ग म्हटलं त्याला काही अर्थ नाही. पण कला जोडून जर आपण कप म्हटलं तर त्याला अर्थ आहे. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अशी रचना ज्यावेळी आपण करतो किंवा समूह तयार करतो या ध्वनींचा, त्यावेळी तिला अर्थपूर्णता प्राप्त होते. आणि म्हणून भाषेमध्ये सुटे ध्वनी वापरले जात नाहीत, तर ध्वनीसमूह किंवा ध्वनींच्या रचना वापरल्या जातात. आता भाषेमध्ये हे ध्वनी संकेत आहेत की ते कसे वापरावेत आणि अर्थसंकेत आहेत. भाषेतील त्यांचा जो अनुक्रम आहे तो ठरलेला आहे आणि ते स्वाभाविक, नैसर्गिक असं नाही आहे. ते यादृच्छिक किंवा वैकल्पिक. यादृच्छिक म्हणजे असा वेगळेपणा आहे, त्याच्यामध्ये पर्याय आहे. ही ध्वनी जी आहेत ही प्रतीके, अर्थसंकेत वापरण्याची एक पद्धत प्रत्येक भाषेमध्ये असते. आणि म्हणूनच भाषेला समाज व्यवहाराचे विनिमय साधन असलेली भाषा ही एक ध्वनी संकेतांची मानवी पद्धत आहे असे म्हणता येते. आता ह्या भाषेचे जे प्रकार आहेत ते भिन्न भिन्न आहेत. भाषा हा शब्द जो आहे हा अतिव्याप्त आहे. भाषा या शब्दातून अनेकविध प्रकारची भाषा सूचित होते. उदाहरणार्थ हावभावांची, आपण हातवारे करतो, आपण डोळ्यांचे इशारे करतो, पाय आपटतो, तरातरा निघून जातो. तर ही वेगवेगळ्या प्रकारचे जे हावभाव आहेत त्यांची भाषा. चिन्हांची भाषा, वेगवेगळी जी चिन्ह जी आहेत, तुम्ही जर समजा असे रस्त्यानं गेलात तर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे बाण दाखवलेले असतील की पुढे शाळा आहे, हळू चाला, गतिरोधकासंदर्भाचे किंवा मंदिरासंदर्भाचे किंवा वळण रस्ता किंवा पूल असेल तर अशी चिन्ह दाखवलेली असतात. ती पण एक भाषा आहे, आपल्याला कळते, तिथं लिहिलेलं नसते. आणि तिसरं म्हणजे लिखित भाषा. असे प्रकार आपल्याला जाणवतात. अर्थात हे विविध प्रकार असले तरी मानवी व्यवहार सुलभ, सुरळीत व परिपूर्ण होण्यासाठी ध्वनीचीच भाषा वापरली जाते. कारण या भाषांना मर्यादा आहेत. हावभावांच्या भाषेला, चिन्हांच्या भाषेला मर्यादा आहे. आणि आपण ध्वनींची भाषा जी आहे ती अमर्याद ध्वनी आपण निर्माण करू शकतो आणि त्यांची रचना करू शकतो. कारण ह्या ज्या भाषा आहेत, हावभावांची भाषा किंवा चिन्हांची भाषा, याच्यामध्ये विविध प्रकारचे अडथळे आहेत, अडचणी आहेत. आणि त्यावर मात करण्यासाठी ध्वनींचीच भाषा ही परिपूर्ण भाषा आहे. कारण ती इतर भाषेत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत हावभावांच्या किंवा चिन्हांच्या भाषेमध्ये, तर त्या दूर करते. म्हणजे अंधार असेल, अंतराची समस्या असेल, विविध प्रकारचे जे संकेत आहेत, अर्थ आहेत, त्याचं आकलन जे आहे, तर ह्या टाळता येतात ह्याच्यामध्ये ध्वनींच्या भाषेमध्ये. व अचूक व नेमकेपणाने ते व्यक्त करता येते व समजून घेण्यासाठी म्हणूनच ध्वनीची भाषा ही उपयुक्त ठरते. आता या भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत.
ही वैशिष्ट्ये खूप सारी सांगता येतील आपल्याला, की भाषा ही एक सहज क्रिया आहे. भाषा ही ध्वनिरूप असते, ती संकेतांची बनलेली असते, ती यादृच्छिकतेवर आधारलेली असते, ती अर्जित संपत्ती असते, समाज व्यवहाराचं ते एक मोठं श्रेष्ठ असं साधन आहे, किंवा ती आनुवंशिक आणि सामाजिक असते, ती निर्मितीशील असते, तिची रचना द्विस्तरीय असते, तिच्यामध्ये विशिष्टता असते, स्थलकालातीतता असते आणि संक्रमणशीलता असते, ती व्यक्तिबाह्य असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती परिवर्तनशील असते. आता पहिला घटक आपण याच्यातला घेऊ किंवा पहिलं वैशिष्ट्य घेऊ, की भाषा ही एक सहज क्रिया आहे. आता सहज क्रिया आहे म्हणजे काय, की मूल जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर विविध प्रकारचे ध्वनी ते आपल्या मुखाच्या द्वारे काढतं. आजूबाजूची माणसं जी बोलतात त्यांच्या अनुकरणातून विशिष्ट ध्वनी ते आपल्या मुखाच्या द्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे सहजपणे ते मूल भाषा शिकतं, त्याला काही सांगावं लागत नाही की आपण असं असं तू बोल म्हणून, किंवा ह्या ध्वनींचा उच्चार कर असं सांगावं लागत नाही. तो आपोआप अनुकरणातून त्याच्या कानावर जे काही शब्द पडतात ते शब्द ऐकून तो ते उच्चारतो. आणि म्हणूनच गुजराती कुटुंबात किंवा मारवाडी कुटुंबात जन्मलेलं मूल गुजराती किंवा मारवाडी बोलतं, मराठी कुटुंबामध्ये जन्मलेलं मूल मराठी बोलतं. इतकं सहजपणे ते तो आत्मसात करतो. आणि भाषेचा हा जो संबंध आहे तो मानवी जीवनाशी अगदी जवळचा आहे. दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी मानव तिचा उपयोग करतो. आणि आपल्या इतक्या परिचयाचा हा घटक झालेला आहे की आपण भाषा म्हणजे काय, आपण कोणती भाषा बोलतो, ती कशी निर्माण होते, या प्रश्नांची जाणीव आपल्याला होतच नाही त्यापूर्वीच आपण भाषा शिकतो. त्यामुळे भाषा हा एक स्वतंत्रपणे विचार करण्याचा किंवा जाणीवपूर्वक अभ्यास करण्याचा विषय आहे याची आपल्याला जाणीवच होत नाही. पण आत्ता आपल्याला तो अभ्यासक्रमाला लावलेला आहे, त्यामुळे आपण ते जाणून घेऊया की हा अभ्यास कसा होतो, ती कशी निर्माण होते. ज्याप्रमाणे मानव जन्मल्यापासून श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो, त्याचप्रमाणे भाषा हा तो सहजपणे शिकतो. मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या जैविक क्रिया आहेत आणि त्या तो जशा सहजपणे करतो, त्याचप्रमाणे व्यक्ती आपल्या भाषिक समाजात भाषेचा सहजपणे वापर करतो. ती त्याची एक गरज असते, जैविक गरज असते, व्यवहाराची गरज असते. आपण खातो, पितो, श्वास घेतो, सोडतो, शरीराच्या विविध हालचाली करतो, झोप घेतो, यासारख्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत, जैविक क्रिया आहेत, त्या आपण अखंडितपणे आणि नियमित करत असतो. त्याचप्रमाणे भाषेची क्रिया चालते. आपण भाषेकडे लक्षच दिलेलं नसते की ही पण क्रिया इतकी सहज आहे. खाणे-पिणे आणि झोपणे, हालचाली करणे यासारखीच इतकी सहज क्रिया ती आहे. जसं की शारीरिक व्यवस्थेमध्ये काही बिघाड झाला, आपण आजारी वगैरे पडलो, तर मग आपलं लक्ष जातं त्याकडे. आपला पाय दुखतो आहे, आपला हात दुखतो आहे, आपलं डोकं दुखतं आहे, आपलं लक्ष जातं. त्याचप्रमाणे भाषेचं होते. आपण व्यवहारात भाषेचा नित्य उपयोग करत असतो तेव्हा काहीही जाणवत नाही. परंतु आपणास ज्यावेळी परभाषकांशी बोलण्याचा प्रसंग येतो, म्हणजे एखादी गुजराती असेल किंवा एखादी पंजाबी असेल, किंवा मग आपण एखाद्या प्रांतात गेलो, आपण गुजराती प्रांतात गेलो किंवा पंजाबी प्रांतात गेलो, बंगाली प्रांतात गेलो, आणि मग त्यावेळी आपल्याला त्या भाषिक लोकांशी संवाद साधायचा असतो, त्यावेळी आपल्याला त्यांची भाषा काहीच आकलन होत नाही, ती कळत नाही. आणि तेव्हा आपल्याला भाषेची प्रकर्षाने जाणीव होते. तेव्हा आपल्याला कळते की अरे च्या, हे सगळं वेगळंच आहे. अन्यथा इतर वेळी ऐकणे, बोलणे या क्रिया सहजपणे आपण करतो. पण ज्यावेळी जी अपरिचित भाषा आपल्या कानावर पडते त्यावेळी मात्र मग आपल्याला भाषेचं महत्त्व कळतं. आणि भाषेचे हा जो सहजपणा आहे, हा आपल्याला त्या भाषेचा जो प्राप्त झालेला नाही त्यावर आपण विचार करायला लागतो की कारण आपण ही भाषा कधीच ऐकली नाही आणि म्हणून आपल्याला ती येत नाही. एरवी
आपली जी भाषा असते, आपल्या कानावर जी भाषा बालपणापासून पडत असते, ती भाषा मात्र सहजपणे आपल्याला आत्मसात करता येते किंवा आपण केलेली असते. आता दुसरं जे वैशिष्ट्य आहे की भाषा ही ध्वनिरूप असते. ध्वनिरूप असते म्हणजे कशी, की ती विशिष्ट क्षणी मुखावाटे निघालेल्या ध्वनींच्या सार्थ समूहांची बनलेली असते. म्हणजे आपण कोणी बोलल्यानंतर समजा आपल्याला उत्तर द्यायचं आहे, तर आपण काय करतो की त्याला उत्तर देताना त्याने विचारलेला जो प्रश्न असेल त्याला अनुसरून आपण आपलं उत्तर देतो. म्हणजे आपण काय करतो की त्या ध्वनींची निवड करतो की कुठले ध्वनी एकापाठोपाठ एक आपल्याला रचायचे आहेत, त्याची आपण सहजपणे अशी निवड करतो, कारण आपल्याला ती भाषा येत असते. आणि त्या ध्वनींची निवड करून त्याचा जो एक सार्थ समूह करतो, अर्थपूर्ण अशा ध्वनींची निवड करून आपण ते उत्तर देतो. म्हणजे काय की ती आपल्या मुखाच्या वाटे ते निर्माण होणारे जे ध्वनी आहेत, त्या ध्वनींचीच ती भाषा आहे. त्या ध्वनीतूनच ती निर्माण होते. आणि आपण हे ध्वनी कुठून निर्माण करतो, तर आपल्या वागेंद्रियाच्याद्वारे. म्हणजे आपले ओठांपासून दात, जीभ, आपलं टाळू आणि खाली स्वरयंत्र इथपर्यंतचा हा जो भाग आहे आपल्या मुखाचा, ती वागेंद्रियाची रचना मी तुम्हाला शिकवणारच आहे. अर्थात ती आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे या बदललेल्या, पण तरी तुम्हाला शिकवणं ते जास्त चांगलं राहील, कारण तुम्हाला ते कळेल की हे जे ध्वनी आहेत हे कुठून निर्माण होतात. जे ओठांच्याद्वारे निर्माण होणारे ध्वनी वेगळे, दातांच्याद्वारे निर्माण होणारे ध्वनी वेगळे, हे आपण कधीच अभ्यासलं नाही. की म्हणजे प, ब, फ, म हे ध्वनी जे आहेत, तर दोन्ही ओठ जे आहे, खालचा आणि वरचा ओठ एकमेकांना भिडल्याशिवाय ते ध्वनी निर्माण होत नाही. तुम्ही करून बघा. त, थ, द. तर आपल्याला माहिती आहे की आपले जे दात आहेत ही मुख्य भूमिका निभावतात त्याच्यामध्ये. आपली जीभ जी आहे तर हिचं पण एक मोठं कार्य आहे. तर हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हे जे वागेंद्रिय आहे ओठांपासून आपल्या स्वरयंत्रापर्यंत, तर ह्याच्याद्वारे हे ध्वनी निर्माण केले जातात. त्या ध्वनींना संकेत दिले जातात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत असतात भाषेमध्ये आणि ते अर्थपूर्ण असतात, ते दिले जातात. प्रत्येक भाषेमध्ये ते भिन्न भिन्न असतात, ते सारखे नसतात आणि ते स्वतंत्र पण असतात. आता हे संकेत कोणी केव्हा कसे ठरवले हे आपल्याला माहीत नाही. अमुकच संकेत का, म्हणजे दगडाला दगडच का म्हणायचं, मातीला मातीच का म्हणायचं, झाडाला झाडच का म्हणायचं, याचं उत्तर असं नेमकेपणाने आपल्याला देता येणार नाही. कोणी केव्हा कधी त्या दगडाला दगड म्हटलं, झाडाला झाड म्हटलं हे आपल्याला माहीत नाही आणि म्हणून नेमकेपणाने आपल्याला सांगता येणार नाही. पण हे ठरलेले संकेत आहे की दगडाला दगडच म्हणावं, अशी ही विशिष्ट प्रकारची जी वस्तू आहे हिला दगड म्हणायचं. आपल्या भाषेतले संकेत आहेत. झाडाला आपल्या भाषेमध्ये झाडाला आपण विशिष्ट अशा ज्या रचना असलेल्या, विशिष्ट कार्य करणाऱ्या अशा त्या वस्तूला आपण झाड म्हणतो. आणि म्हणून आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही की हे का, असे संकेत का. आणि हे विशिष्ट ध्वनी जे आहेत तर विशिष्ट क्रमाने येऊन रचना निर्माण होते. आणि भाषेत सुटे सुटे ध्वनी येत नाहीत, आले तरी त्याला काही अर्थ नाही. ज्यावेळी ते समूहाने येतात त्यालाच त्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे फक्त क आला तर त्याला अर्थ नाही, पण त्याच्या जोडीला जर प आला तर त्याला अर्थ आहे, त्याच्या जोडीला ट आला तर त्याला अर्थ आहे, अन्यथा त्याला अर्थ नाही आहे. आणि म्हणून हे सगळे जे ध्वनी आहेत तर ते समूहाने येतात. आणि म्हणून म्हटलं जातं की भाषा ही ध्वनिरूप असते. तिसरं वैशिष्ट्य जे आहे की ती संकेतांची बनलेली असते. तर भाषेची केवळ सानुक्रम रचना असून चालत नाही की एकापाठोपाठ एक अशी रचना केली ध्वनींची, तर तसं चालणार नाही. तर त्याच्यामध्ये जे संकेत असतात ते संकेत महत्त्वाचे असतात आणि ते संकेत एक भाषिक व्यवस्था निर्माण करतात. ती एक व्यवस्था असते, त्यांची एक चिन्ह व्यवस्था असते. ध्वनी अथवा ध्वनिसमूह यांना चिन्हच म्हणू आपण. म्हणजे क कसा लिहायचा, प कसा लिहायचा, ट कसा लिहायचा, छ कसा लिहायचा, हे संकेत आहेत. हे चिन्ह व्यवस्था आहे, हे चिन्ह आहेत आपले. आणि अर्थात ही संकल्पना जी आहे, चिन्ह संकल्पना, ही सुद्धा अमूर्त आहे.
मुखातून निघणारे जे मूलध्वनी असतात तेच भाषेचे मूलभूत घटक असतात. या मूलभूत ध्वनींचे संयोग होऊ शकतात, त्यांचे स्थान परिवर्तन होऊ शकते, ते बदल होऊ शकतात, त्यांची आवृत्ती होऊ शकते. आवृत्ती म्हणजे एकापाठोपाठ एकच ध्वनी उच्चारला जाऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण पुनरुक्त ध्वनींची रचना म्हणतो ती. त्यांचे स्थानही बदलू शकते आणि त्यांचे असंख्य गट आपल्याला तयार करता येऊ शकतात. ह्या मूळ ध्वनींना स्वतःचे अर्थ नसतात. जोपर्यंत त्यांची रचना एकापुढे एक, एकाखाली एक नव्हे, एकापुढे एक ते येत नाहीत, तोपर्यंत त्यांना काही एक अर्थ नाही. आपण कितीही ध्वनी काढले, अ आ ई पासून ज्ञपर्यंत त्याला अर्थ नाही. पण ज्यावेळी आच्या नंतर ई येतो त्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे आई असा अर्थपूर्ण असे ध्वनी आपण ज्यावेळी काढू तेव्हाच आपला व्यवहार पूर्ण होईल. तर अशी सानुक्रम रचना ही आशयसूचक असते आणि अर्थबोधक असते, म्हणजे काहीतरी अर्थ त्याच्यातून निर्माण होतो. आता उदाहरणार्थ य, र, ल, व, श हे मूलध्वनी आहेत. मग त्याच्यापासून आपण कोणकोणते ध्वनिगट बनवू शकतो? म्हणजे उदाहरणार्थ लव, रव, वश, वय, वलय हे मूलध्वनींचे ध्वनिगट आहेत. म्हणजे आपण य, र, ल, व, श यापासून बघा किती आपण शब्द बनवले. लव बनवला, र बनविला, वश बनविला, वय बनविला, वलय बनविला, आणखी एक लय बनवू शकतो आणि असे अनेक शब्द ध्वनिगट आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून भाषा ही संज्ञा जी आहे ही व्यापक अर्थाने आपण वापरत असतो आणि ती त्याचे संकेत भाषेमध्ये ठरलेले आहेत. ती एक चिन्ह व्यवस्था आहे, ती एक भाषिक व्यवस्था आहे आणि म्हणून भाषा ही संकेतांची बनलेली असते असं आपण म्हणू शकतो. चौथा आणि शेवटचा घटक आज आपण घेऊ इथं आणि नंतर उर्वरित घटक पुढल्या तासाला घेऊ. आता भाषा ही यादृच्छिकतेवर आधारलेली असते. आता यादृच्छिकता म्हणजे काय? म्हणजे वेगळेपणा, वैशिष्ट्यपूर्ण, जिला पर्याय आहे, वैकल्पिक आहे अशी. कोणत्याही संदेशनाच्या क्रियेत चिन्हे वापरलेली असतात. म्हणजे कोणतंही संदेशन असेल त्याच्यामध्ये चिन्ह आहेत. आपली भाषेची आपण जी लिपिबद्ध केलेली आहे तर ते चिन्ह व्यवस्था आपली आहे. किंवा रस्त्यावर जे बाण दाखवलेले असतात ते पण चिन्हच आहेत. ती चिन्हांचीच भाषा आहे आणि त्यातून आपल्याला संदेश मिळतो, आपल्याला अर्थ समजतो आणि म्हणून आपण पुढचा व्यवहार करतो की आपण आपली गाडी हळू चालवायला पाहिजे, कारण पुढे वळण रस्ता आहे तर ते फक्त बाणाच्याद्वारे दाखवलेलं असेल. पुढे घाट आहे, पुढे नदी आहे, पुढे पूल आहे हे आपल्याला सांगितलेलं असतं, किंवा पुढे गतिरोधक आहे हे त्या चिन्हातून सांगितलेलं असतं आणि त्याच्यातून आपलं संदेशन होतं. विशिष्ट ध्वनीस विशिष्ट अर्थ मानला जातो. हा ध्वनींचा आणि अर्थांचा संबंध हा कार्यकारण स्वरूपावर आधारलेला असतो. त्याच्यामध्ये एक संबंध असतो, ह्या चिन्हांमध्ये एक संबंध असतो आणि तो योगायोगावर म्हणजे ह्या यादृच्छिकतेवर आधारलेला असतो. कारण एखादा आशय तो व्यक्त करणारा ध्वनिसमूह यातील संबंध स्वाभाविक, अपरिहार्य वा निसर्ग प्राप्त नाही. म्हणजे एखादा आशय जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा त्या ध्वनिसमूह जो निर्माण होतो तर त्यातला संबंध हा स्वाभाविक, अपरिहार्य आणि निसर्गप्राप्त असत नाही. तर तो गरज असते त्यावेळची तो आशय व्यक्त करण्यासाठी. समजा तुम्हाला मी एखादा प्रश्न विचारला तर त्या अनुषंगाने तुम्ही उत्तर द्याल, म्हणजे ते उत्तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असेल आणि म्हणून ते स्वाभाविक असणार नाही. तुम्ही दिलं पाहिजे असं नाही, अपरिहार्य नाही आहे आणि म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो की ते स्वाभाविक, अपरिहार्य व निसर्गप्राप्त नाही. तसे असते तर जगभर सारखीच चिन्ह व्यवस्था असली असती,
पण चिन्हव्यवस्था ही भिन्न भिन्न आहे जगभर. म्हणजेच कोणत्याही ध्वनिसमुच्चयाशी अर्थाशी स्वाभाविक संबंध नाही, तर तो योगायोगाने प्राप्त झालेला आणि परंपरेने आलेला व समाजाने मान्य केलेला असतो. आणि म्हणूनच यादृच्छिकता हे भाषेचे वैशिष्ट्य मानले जाते. प्रत्येक भाषेमध्ये ही यादृच्छिकता असते, हा वेगळेपणा असतो, हे वैशिष्ट्य असते. आणि म्हणून या भाषेचं हे एक वैशिष्ट्य मानलं जाते. आज आपण इथं थांबूया. पुढल्या तासाला उर्वरित जे वैशिष्ट्य आहेत भाषेची ती आपण अभ्यासूया. धन्यवाद.